नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा। तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला पुढे आणखीन छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत राहतं आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन यासाठी प्रेस करा जेणेकरून पुढच्या वेळेस व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि मग व्हिडिओचा आनंदसुद्धा तुम्हाला अगदी पटकन घेता येईल। चला तर मग मित्रांनो, वळूया आपल्या आजच्या एपिसोडकडे, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाकडे। तर आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता इकडे नंदिनी ही तिच्या रूममध्ये शांत बसलेली असते आणि त्यावेळेस तिला आठवत असतं की पार्थ तिला म्हणाला होता, खरंच सांगतो मला तुम्ही खूप आवडता। त्यावेळेस नंदिनीसुद्धा पार्थला म्हणाली होती की हो, मलासुद्धा तुम्ही खूप आवडता। पार्थ तिला म्हणाला होता, तुम्ही मला आवडता आणि प्रेमाची काळजी करू नका, लग्नानंतर होईलच की प्रेम। त्यावेळेस नंदिनीसुद्धा पार्थला म्हणाली होती की हो, एक जोडीदार म्हणून तुम्हीसुद्धा मला खूप आवडता आणि तेच की लग्नानंतर होईलच प्रेम। त्यानंतर ते दोघंही हसले होते। बरोबर आता लग्नाच्या दिवशी तिला दीपकने किडनॅप केलेला प्रसंगसुद्धा तिला आठवायला लागतो। ती त्याला रिक्वेस्ट करत असते की दीपक सोड मला प्लीज, अरे आज लग्न आहे माझं। तर मूर्ख दीपक तिला सांगत असतो, सोडणार, मंगळसूत्र तुझ्या गळ्यात टाकणार आणि तुला लगेच सोडणार। त्यानंतर लग्न मंडपात परत आल्यानंतर ती म्हणत असते की ठीक आहे, तयार आहे मी लग्न करायला, पण सांगा कोण करणार आहे माझ्याशी लग्न, बोला ना। त्यावेळेस जीवा तिथे आला आणि जीवाने तिच्या डोक्यावर स्वतःहून हात ठेवला आणि म्हणाला होता, मी लग्न करेन तुझ्याशी, हो मी लग्न करायला तयार आहे नंदिनीबरोबर। हे सगळं आठवून आता नंदिनी ही खूप जोरजोरात अगदी धाय मोकळून रडत असते। त्याबरोबर आता त्या ठिकाणी मालिनी आलेली असते। मालिनी येऊन तिच्या खांद्यावरती हात ठेवते। आता मालिनीला बघून नंदिनी लगेचच आपले डोळे पुसते। त्याबरोबर मालिनी ही नंदिनीला जवळ करत म्हणत असते, नंदिनी रडू नकोस, असं आज नाही म्हणणार मी तुला। आजच्या दिवसभरात तुझ्या बाबतीत, काव्याच्या बाबतीत, माझ्या दोन्ही मुलांच्या बाबतीत खरोखर आज जे काही घडलंय ना, त्यामधून कसं सावरायचं हे मलासुद्धा नाही माहीत गं। त्याबरोबर लगेचच नंदिनी ही मालिनीला घट्ट मिठी मारते आणि रडत असते। आता दुसरीकडे बाबा हे आईला आणि आरुषीला समजावून सांगत असतात की काळजी करू नका, आपल्या काव्याचंसुद्धा सगळं काही व्यवस्थित होईल। काव्याबरोबर पार्थसारखा एवढा समजूतदार जोडीदार आहे आणि त्याचबरोबर नंदिनीसुद्धा तिथेच आहे। स्वतःची बहीण आणि एवढा समजूतदार नवरा असताना तिला कसली अडचण येईल। त्यावर इकडे आता आरोही म्हणत असते, हो का बाबा, असं आहे का, मग सांगा बरं जरा मला, हा समजूतदार नवरा, हे चांगलं कुटुंब तिला परीक्षेला बसू देईल का? मग ह्या अशा वेळेत तिने कोणाला प्रेफरन्स द्यायचा, तिच्या परीक्षेला, तिच्या अभ्यासाला की तिच्या या लग्नाला? त्याबरोबर लगेच बाबा हे म्हणायला लागतात, शारदा मला काव्याचं काय ते माहीत नाही, पण ह्या मुलीला बोलण्याची रीत पहिली तू शिकव। गावावरून जाऊन आल्यापासून सगळी बोलण्याची रीत भात सगळं विसरून गेली आहे ही मुलगी। आता असं बाबांनी म्हटल्याबरोबर आरोहीला राग येतो। आरोही लगेचच अन्नाच्या ताटाच्या पाया पडते आणि तिकडनं रागारागात निघून जाते। त्याबरोबर आता आई ही बाबांना म्हणत असते, अहो तुम्ही जरा शांत राहा, मी बोलेन तिच्याशी, नंतर समजावून सांगेन तिला, पण तुम्ही जरा धीर पकडा। मी काय म्हणत होते, आपल्याला पाठवणी तर आपल्या दोन्ही मुलींची व्यवस्थित करता नाही आली, रीतीभातीप्रमाणे काही नाही झालं, पण उद्या तुम्हाला त्या दोघींनाही जाऊन घेऊन यावं लागेल मांडव परतनीसाठी, किमान ते सगळं तरी रीतीभातीप्रमाणे व्हायला पाहिजे ना। त्याबरोबर आता इकडे मालिनीसुद्धा रडत असते नंदिनीबरोबर। नंतर ती तिला म्हणत असते की मी इथे तुला असं काहीच सांगायला नाही आलेली ज्यामुळे तुला त्रास होईल, तुझ्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटेल। मी नाही सांगणार तुला संसार सुखाचा कसा करायचा, मी नाही सांगणार तुला ह्या सगळ्यातून तू सावर, मी नाही सांगणार तुला की या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर, हळूहळू पुढे जाऊन सगळं चांगलं होईल, नाही सांगणार मी तुला। कारण आज मी तुला काहीही सांगितलं ना तरी सगळं तुला व्यर्थच वाटेल आणि अगदी साधं आणि सोपं सांगेन मी काहीतरी तुला, त्यामुळे मी काहीच नाही सांगणार आज तुला। फक्त एवढं नक्की सांगेन, ह्या घरात कधी स्वतःला एकटं समजू नकोस नंदिनी, ह्या घरात तू एकटी नाही आहेस। हां, तुझ्या आईची जागा नको देऊस हवी तर मला,
पण तुझ्या एका चांगल्या मैत्रिणीची जागा मात्र मला नक्की दे. तुझ्या मनात जे असेल, जे काही असेल, जसं असेल तसं तू या मैत्रिणीशी अगदी सहज बोलू शकतेस हां. अगदी काही असलं तरी तू माझ्याजवळ येऊन कधीही बोलू शकतेस. तुझं मन तू मोकळं करू शकतेस. आता हे ऐकून नंदिनीला जरा बरं वाटतं. त्यापुढे लगेचच तिला मालिनी विचारते, काही बोलायचं आहे तुला माझ्याशी? त्याबरोबर नंदिनी म्हणते, नाही आई, थँक्यू. त्याबरोबर मालिनी तिला म्हणते, अगं आम्हाला वाटलं होतं त्याच्यापेक्षा खूप, अगदी खूप कितीतरी पटीने तू समजूतदार आहेस. पण काव्याचं काय? जर तुझी ही अवस्था आहे तर बाहेर तिची काय अवस्था झाली असणार. खरंच गं, म्हणजे तुम्हा दोघींमधला फरक काय आहे माहिती आहे? तू बोलण्याच्या अगोदर विचार करतेस आणि काव्या तसं करत नाही. काव्या एखादी गोष्ट बोलून झाल्याच्या नंतर विचार करते. त्याबरोबर आता हे ऐकून नंदिनीच्या लक्षात येतं की काव्या कुठे? मघापासून ती तिच्या टेन्शनमध्ये होती आणि त्यामुळे तिचं काव्यावर लक्षच नव्हतं. तर दुसरीकडे काव्या ही तोडफोड करत असते वस्तुकांची. त्याबरोबर रम्या आता तिच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी आलेली असते. रम्या ही काव्याकडे येते आणि काव्याला पाण्याचा ग्लास भरून देत असते. काव्याला रम्याकडून काही नको असतं, त्यामुळे लगेचच काव्या सोड मला रम्या असं म्हणत तिकडनं चाललेली असते. त्याबरोबर लगेचच आता रम्या ही तिचा हात पकडते आणि तिला म्हणते, काव्या थांब, काय करतेस असं? ऐक माझं, पाणी घे. त्याबरोबर लगेचच काव्या म्हणायला लागते, प्लीज रम्या, हे बघ मी नंदिनी ताई नाही आहे, त्यामुळे माझ्या जखमेवर मीठ चोळण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस. तू नंदिनीकडे ताईकडे जाऊन तर आलीच असशील तिच्या जखमेवर मीठ चोळायला. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे, सोड मला रम्या असं म्हणत आता काव्य ही तिकडून जात असते. तर इकडे आता नंदिनीला मालिनी सांगत असते, नंदिनी, आपल्या घरची एक रीत आहे, देशमुखांच्या घरातली, सांगू प्लीज? त्याबरोबर नंदिनी म्हणते, बोला आई. त्याबरोबर आता मालिनी तिला सांगत असते, आपल्या घरात अशी पद्धत आहे की देशमुखांच्या घरात नवीन सून आली की ती सर्वात अगोदर देवाच्या पुढ्यात दिवा लावते. पण बाहेर जे काही झालं त्यामुळे मला वाटलं नव्हतं दिवा लावणं शक्य होईल, म्हणून मी मघाशी काही बोलले नाही. पण आता संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झाली आहे. तू आणि काव्या, म्हणजे मला माहिती आहे काव्य ऐकणार नाही, पण तरीसुद्धा तू तिची मोठी बहीण आहेस, तू तिच्याशी बोलशील प्लीज? जर कदाचित तिने तुझं ऐकलं तर? त्याबरोबर नंदिनी ही लगेचच मालिनीला सांगते, आई मी येते काव्याला घेऊन. त्याबरोबर मालिनी म्हणते, ठीक आहे. आणि आणखीन एक गोष्ट, मघाशी ते जे काही झालं, तुम्ही लोक आल्याबरोबर तुम्हाला खेळ वगैरे खेळायला लागले, खरं सांगते ते माझ्या किंवा यांच्या मनात अजिबात नव्हतं. त्यासाठी खरंच सॉरी. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनाच त्यावेळेस खूप त्रास झाला असणार, सॉरी. त्याबरोबर लगेच नंदिनी ही म्हणायला लागते, आई प्लीज तुम्ही नका बोलू सॉरी. त्याबरोबर लगेच मालिनी ही नंदिनीला सांगत असते, ठीक आहे, तू काव्याला घेऊन ये, तोपर्यंत मी तुमची वाट बघते. आणि मग लगेचच आता मालिनी ही तिकडनं निघून गेलेली असते. त्याबरोबर आता नंदिनीसुद्धा काव्याला शोधण्यासाठी तिच्या रूममधनं उठलेली असते. तर दुसरीकडे रम्या ही काव्याचं मन बदलण्याचा, तिला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की काय बोलतेस तू काव्या? कोणाच्या जरी आयुष्यात एवढं वाटोळं झालं आहे त्याच्यावरती मीठ चोळावं एवढीसुद्धा वाईट नाही आहे गं मी. त्याबरोबर आता मात्र काव्या ही रम्याचं बोलणं ऐकत असते. तर रम्या ही तिला सांगत असते, माझ्या आयुष्यातसुद्धा असंच झालं. अगं एकाएकी आपलं आयुष्य एका वेगळ्या वळणावरती जेव्हा येऊन ठेपतं ना, तेव्हा काय वाटतं हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणालाच नाही कळणार ह्या घरात. म्हणून मी स्वतःहून तुझ्याशी बोलायला आले. हे बघ, मला माहीत आहे तुझ्या बाबतीत जे काही घडलं आहे ना ते खूप वाईट आहे. अगं करवली म्हणून गेली होतीस तू त्या लग्नात, नवरी गेली गं तुझी त्या लोकांनी. खरंच वाईट वाटलं तुझ्याबद्दल, म्हणून आले तुझ्याशी बोलायला. तर आता इकडे मालिनी गेल्याबरोबर नंदिनी ही काव्याला शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडलेली असते आणि आता ती काव्य कुठे आहे ते बघत असते. तर आता दुसरीकडे रम्या ही म्हणत असते की या घरात ऑलरेडी एक रम्या आहे जी मन मारून काही न बोलता जगते, पण माझी अजिबात इच्छा नाही आहे काव्या की या घरात मन मारून काही न बोलता सगळं गुपचूप सहन करणारी आणखीन एक रम्या तयार व्हावी. म्हणून आज तुझ्याशी बोलायला आले. या लोकांनी माझ्याबरोबरही हेच केलं, जे आहे तसं गुपचूप सहन कर असं मला सांगितलं आणि मी ते केलंसुद्धा. पण तू तसं करू नकोस काव्या. तुझ्या मनात आलेली कुठलीही गोष्ट तू बोलून दाखव. तुझ्या मनात राग आला तर तू व्यक्त कर, तुझ्या मनात तिरस्कार आला तर तू तो व्यक्त कर.
आणि कधीच स्वतःला एकटं समजू नकोस. मी आहे कायम तुझ्याबरोबर काव्या. खरंच. त्याबरोबर आता मात्र इकडे पुढे ती काव्याला सांगत असते, अगं आज नंदिनीपेक्षाही जास्त वाईट तुझ्याबरोबर घडलं आहे. तुझ्या आयुष्यात आज सगळ्यात वाईट प्रसंग आला आहे. तुला नवरी म्हणून लग्नासाठी उभं केलं गेलं काव्या. आता मात्र काव्याचं मन थोडं बदललेलं असतं. इतक्यात त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते आणि नंदिनी ही काव्याच्या पुढ्यात उभी राहते आणि काव्याला विचारत असते, काव्या चिडलीस का गं माझ्यावर? त्याबरोबर लगेचच आता काव्या ही नंदिनीला काहीतरी उलटपालट बोलणार असते. इतक्यात तिच्या लक्षात येतं की समोर रम्या उभी आहे आणि मग लगेच काव्या ही रम्याला म्हणत असते, रम्या तुझं बोलून झालं आहे का? नाही काय आहे ना, आम्हाला आमची स्पेस हवी आहे, त्यामुळे आता तू गेलीस तरी चालेल. त्याबरोबर लगेचच हो एवढं बोलून रम्या ही तिकडनं निघते आणि लपून एका ठिकाणाहून काव्या आणि नंदिनीचं बोलणं ऐकत असते. तर आता नंदिनी ही काव्याकडे बघत असते. तर काव्या ही नंदिनीला म्हणत असते, हां काय विचारलंस तू मला? रागवली आहे का मी तुझ्यावर? हो रागवली आहे, मी खूप रागवली आहे ताई तुझ्यावर, मला खूप राग आला आहे तुझा. त्याबरोबर आता नंदिनी म्हणत असते, माझा का गं राग आला आहे तुला? त्यावर काव्या म्हणत असते, ताई तू जीवाबरोबर. त्याबरोबर आता लगेचच काव्या ही गप्प राहते, कारण तिला आता नंदिनीसमोर काही बोलायचं नसतं. त्याबरोबर पुढे ती म्हणते, का केलंस ताई तू लग्न? अगं तुझ्या वेळची परिस्थिती वेगळी होती, तू साफ नकार देऊ शकत होतीस लग्न करायला, तरीसुद्धा तू लग्न केलंस. अगं रीती परंपरा या नावाखाली त्या लोकांनी माझा बळी दिलाच होता, त्याच्यात तुलासुद्धा हे सगळं करण्याची काय गरज होती? कशाला केलं लग्न? त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, मी लग्न केलं, तुला माहीत नाही आहे काव्या, लोक तिकडे मला काय काय बोलत होते. पार्थबरोबर लग्न करून तू तर महान झालीस, पण तिकडे लोक मला कॅरेक्टरलेस, मीच काहीतरी केलं असेल, माझ्यात काहीतरी खोट असेल, मी स्वतःहून पळून गेली असेल वगैरे काय काय बोलत होते तुला नाही माहीत. आणि तो मामाचा मुलगा शंकर, तो तर म्हणतो मला सेकंड हँड मुलीशी मी लग्न नाही करणार. तुला नाही माहीत त्यावेळेस माझ्यावरती काय काय परिस्थिती ओढावली होती. तुला आणि पार्थला जेव्हा लग्न मंडपात एकत्र मी पाहिलं ना त्यावेळेस, आणि ज्यावेळेस जीवाने माझ्याबरोबर लग्न केलं ना त्यावेळेस माझ्यावरती शेकडो आगीच्या ठिणग्या उडाल्यात असं वाटत होतं मला, पण तरीसुद्धा मी हे सगळं केलं. त्याबरोबर आता मात्र काव्या ही नंदिनीचं बोलणं ऐकत असते. तर नंदिनी ही तिला म्हणत असते, तुला नाही माहीत त्यावेळेस माझ्यावरती काय परिस्थिती ओढावली होती ती. त्याबरोबर काव्या म्हणायला लागते, ताई म्हणजे तुलासुद्धा हे लग्न नको आहे? मग कोणालाच नको आहे हे लग्न, कोणालाच नको आहे हे नातं. मग कशाला हवं आहे हे मंगळसूत्र, कशाला हवं हे नातं? काढून टाकू हे मंगळसूत्र. काढ ताई, तू पण काढ, मी पण काढते असं म्हणत लगेचच काव्या हे आपल्या मंगळसूत्राला काढण्यासाठी हात लावते. त्याबरोबर नंदिनी तिचे दोन्ही हात पकडते आणि तिला म्हणत असते, काव्या काय करतेस तू? काव्या थांब, काव्या ऐक माझं. पण काव्या आता काहीच ऐकत नसते. त्याबरोबर नंदिनी ही जोरात तिचे हात खाली घेते आणि तिला म्हणत असते, काव्या भानावर ये. त्याबरोबर आता काव्या भानावर आलेली असते. तर नंदिनी ही तिला समजावून सांगत असते, मंगळसूत्र आहे हे बाळा, असंच नाही काढून टाकता येत. त्याबरोबर पुढे आता काव्या ही नंदिनीचा हात आपल्यापासून लांब करते आणि स्वतःचे दोन्ही हात गळ्याजवळ घेते आणि म्हणत असते, मंगळसूत्र आणि हे नाही ताई नाही, मंगळसूत्र नाही आहे हा. अगं फास आहे माझ्या गळ्याला लागलेला, फास. आणि आता मी गुदमरून मरायच्या आत काढू देत मला ग हा फास, काढू देत मला फास असं म्हणत आता काव्या थोडी रडते. त्याबरोबर नंदिनी ही तिला समजावून सांगते की काव्या अगं नको काळजी करूस बाळा, सगळं चांगलं होईल, खरंच विश्वास ठेव माझ्यावरती. आणि मग ती तिच्या दोन्ही गालांवर हात ठेवत तिला म्हणते, आणि सगळं व्यवस्थित होईल, मी आहे ना तुझ्याबरोबर, तुझी ताई आहे तुझ्याबरोबर, सगळं चांगलं करू आपण, सगळं व्यवस्थित होईल. त्याबरोबर आता काव्या आणखीन जास्त चिडते. काव्या नंदिनीचे दोन्ही हात ढकलते आणि तिला म्हणत असते, काय उपयोग ग त्याचा? सांग ना, तू इथे माझ्याबरोबर आहेस त्याचा काय फायदा आहे मला? बोल ना. ज्या वेळेस तिथं माझी इच्छा नसताना मी सप्तपदी चालत होते त्यावेळेस कुठे गेली होती माझी ताई? बोल ना ताई, कुठे गेली होती माझी ताई? सांग ना, आहे काही उत्तर तुझ्याजवळ? आणि केलंस तर केलंस, तू जीवाबरोबर लग्न केलंस आणि याच घरात सून म्हणून आलीस. का ताई, का केलंस तू हे सगळं? कशासाठी? काय गरज होती? असं सगळं आता काव्या नंदिनीला बोलत असते. तर आता दुसरीकडे पार्थ हा खूप जास्त चिडलेला असतो आणि तो त्याच्या रूममध्ये कसला तरी विचार करत शांत उभा असतो. इतक्यात आता त्याच्याकडे रागारागात चालत जीवा आलेला असतो. आता दोन्ही भाव अगदी खूप रागात एकमेकाच्या समोर आलेले असतात
आता दोघांच्याही तोंडून सोबत एकच प्रश्न बाहेर पडतो, काय गरज होती लग्न करण्याची? त्याबरोबर दोघंही एकमेकाकडे रागाने बघतात. तर आता जीवा हा लगेचच पुढे म्हणायला लागतो, तू तू आणि त्या मूर्ख काव्याने जो काही गोंधळ घालून ठेवला होतात की नाही, त्याच्यामुळे आम्हाला हा डिसिजन घ्यावा लागला, म्हणून मला नंदिनीबरोबर लग्न करावं लागलं. त्याबरोबर लगेच पार्थ म्हणतो, अरे पण तू नंदिनीशी लग्नच का केलं? तुला कोणी सांगितलं होतं हा सगळा आगाऊपणा करण्यासाठी? त्याबरोबर आता लगेच जीवाला सुद्धा राग येतो. त्याबरोबर आता पुढे पार्थ तरी त्याला समजून सांगत असतो की तुला नाही माहीत आहे तुला की त्यावेळेस परिस्थिती काय होती. त्या लोकांनी आपल्या आईच्या डोक्यावर काठी मारली, तिथे लोक काठ्या घेऊन उभे होते आमचा रस्ता रोखून आम्हाला बाहेर न येऊ देण्यासाठी. त्याचबरोबर आपल्या आईच्या डोक्यावर काचेचा ग्लास फुटला, गाडीत बसलो तरीसुद्धा गाडीला पेट लावून देऊ असं लोक म्हणत होते. मग काय करणार होतो मी? तू जर तिथे असतास ना तरी तू सुद्धा. त्याबरोबर जीवा म्हणतो, मी तिथे असतो ना तर मी ही वेळच येऊ दिली नसती मुळात. त्याबरोबर लगेच इकडे आता पार्थ हा जीवाला विचारत असतो, अरे पण तुला नंदिनी बरोबर लग्न करण्याची काय गरज होती? कशाला केलं तू हे सगळं? त्याबरोबर आता मूर्ख जीवा हा सुद्धा रागारागात पार्थला सांगत असतो, माझी मर्जी, केलं मी लग्न, मला वाटलं म्हणून मी लग्न केलं तिच्याशी. त्याबरोबर आता हे ऐकून तर पार्थ आणखीन जास्त चिडतो जीवावरती. तर आता जीवा हा पार्थला सांगत असतो की हो, केलं मी तिच्याशी लग्न. तर दुसरीकडे आता नंदिनी ही काव्याला म्हणत असते, काव्या अगं तू सुद्धा मला त्या गावातल्या लोकांसारखं, त्या गावकऱ्यांसारखं आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलंस गं. खरं तर हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे, तू का लग्न केलंस पार्थ बरोबर? बोल ना काव्या, का लग्न केलंस? त्याबरोबर मात्र आता काव्या ही रडत असते. तर नंदिनी ही तिला म्हणत असते, आहे उत्तर तुझ्याकडे काव्या. त्याबरोबर आता दुसरीकडे जीवा हा पार्थला सांगत असतो, मला वाटलं आणि मी नंदिनीबरोबर लग्न केलं आणि आजपासून ती नंदिनी जीवा देशमुख आहे. काय करशील बोल. त्याबरोबर मात्र आता पार्थचा राग आणखीन भरपूर त्याला येतो, पारात चढतो त्याचा आणि मग तो आता जीवाची कॉलर पकडतो आणि त्याच्यावरती जोरात ओरडतोय. त्याबरोबर मात्र आता जीवा हा पार्थकडे रागाने बघत असतो आणि हा एपिसोड मात्र इथे संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आठवणीने करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत गेलं पाहिजे आणि तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला पुढे आणखीन जास्त आणि चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन मिळत राहतं. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईकसुद्धा करून टाका. हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्याबरोबर तुमच्या इतर मित्रमैत्रिणी त्याचबरोबर कुटुंबियांनासुद्धा असाच मालिकेंचा छान आनंद घेता येईल. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आता दोन मुलींमुळे दोन भावांमध्ये भांडण होईल का? आता दोन भाव एका मुलीच्यावरून एकामेकाच्या जीवावर उठतील का? एकमेकाच्या कॉलर पकडतील का? जे भाऊ आजपर्यंत अगदी एकमेकाबरोबर एवढ्या प्रेमाने राहिले ते भाऊ आता मुलींमुळे वाद घालतील का एकमेकांबरोबर? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.